आजचा आपला जो विषय आहे संविधानाच्या 75वीला भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक प्रश्न निर्माण होतो की आपल्या देशामध्ये सर्वात सर्वोच्च कोण, आपल्या देशामध्ये सर्वात सुप्रीम अथॉरिटी कोण, आपल्या देशामध्ये सर्वात सर्वोच्च कोण। वेगवेगळे व्यक्तींचे वेगवेगळे उत्तर येऊ शकतात। काही जण म्हणतात संसद सुप्रीम, काही जण म्हणतात सुप्रीम कोर्ट सुप्रीम, कोणी म्हणतं पंतप्रधान सुप्रीम, कोणी म्हणतं राष्ट्रपती सुप्रीम। या देशामध्ये संसद सुप्रीम नाही, या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, सर्वोच्च न्यायालय सुप्रीम नाही, या देशामध्ये पंतप्रधान सुप्रीम नाही, या देशामध्ये राष्ट्रपती सुप्रीम नाही। या देशामध्ये जर काही सुप्रीम असेल तर या देशाचं संविधान आहे। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द लॉ ऑफ द लँड, इट इज द सुप्रीम अथॉरिटी। एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडू शकतो संविधान कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कसं? या देशामध्ये संसद असावी संविधान सांगतं, लोकसभा असावी संविधान सांगतं, राज्यसभा असावी संविधान सांगतं, पंतप्रधान मंत्रिमंडळ असावं संविधान सांगतं, सर्वोच्च न्यायालय असावं संविधान सांगतं, राष्ट्रपती असावेत संविधान सांगतं, राज्य असावेत संविधान सांगतं, विधानसभा विधान परिषद असावी संविधान सांगतं, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असावं संविधान सांगतं, गव्हर्नर असावे संविधान सांगतं, उच्च न्यायालय असावं संविधान सांगतं। यांचा जन्मदाता संविधान आहे, यांना जन्माला संविधानाने घातलंय। जन्म देणारा मोठा असतो, घेणारा नाही। कॉन्स्टिट्यूशन इज द लॉ ऑफ द लँड, इट इज द सुप्रीम अथॉरिटी। या प्रत्येक इन्स्टिट्यूशनचं अस्तित्व संविधानामध्ये आहे। नो वन हॅज अ पॉवर टू अल्टर और डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। संविधानाची मूलभूत चौकट बदलण्याचा अधिकार संसदेला पण नाही, संसदेला पण नाही। संविधानामध्ये लिहिलंय लोकसभेचा कार्यकाल 5 वर्ष, लोकसभा आणि राज्यसभेचे सत्ताधारी विरोधक सगळे एकत्र येऊन जरी म्हणले ना 5 वर्ष खूपच कमी आहे, 5चं थोडं जास्त वाढून घेऊन 5च्या मागे 0 लावून टाकू आणि 50 करून टाकू, तरी होणार नाही आणि तरी करता येत नाही। कारण संविधान सर्वोच्च आहे आणि संविधानाची मूलभूत चौकट कुणालाही बदलता येत नाही। 15 ऑगस्ट 1947चा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा संपला, पण एका लढ्याचा तो शेवट होता, पण एक नवीन लढा सुरू झाला होता। 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र करून बनवलेला हा देश, ब्रिटिश जाता जाता किती देश स्वातंत्र्य करून गेले हा प्रश्नच होता। ब्रिटिशांनी सांगितलं भारत आणि पाकिस्तान 2 देश स्वातंत्र्य आणि सगळे राजे महाराजे स्वातंत्र्य। आजच्या भारतामध्ये 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र आले। या सर्व राजे रजवाड्यांना आपलं राज्य भारत देशामध्ये स्वाधीन करा, त्याच्याकरता एक करार करायला लागत होता, त्याला आम्ही कायद्याच्या भाषेत इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणतो। 565 राजे रजवाड्यांनी एकत्र येऊन तो आपलं राज्य भारत देशामध्ये स्वाधीन केला आणि 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र करून बनवलेला हा देश। पण जगासमोर तुमच्या आमच्या समोर काही प्रश्न निर्माण होते। काही पाश्चात्य फॉरेन तत्वज्ञ, काही पॉलिटिकल थिंकर ते 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या। प्रश्न असा होता की स्वातंत्र्याचा लढा संपला होता, पण एक नवीन लढा सुरू होणार होता। तो एक नवीन लढा असा होता की हे 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र करून बनवलेला देश एक संघ कसा राहील, यांना एकत्र कसं ठेवायचं आणि पर्टिक्युलरली हे युनायटेड कसा राहील आणि लोकशाही कशी टिकून राहील, असा भारत बनवायचा होता। कारण लोकांना एकत्र बांधण्याकरता काहीतरी कारण लागतं, लोकांना एकत्र ठेवण्याकरता कारण लागतं। स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला रायट झालेल्या होत्या आणि आमच्या संविधान सभेसमोर प्रश्न होता की असा भारत घडवायचा, एक संघ राहील, लोकशाही टिकून राहील। हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आणि एक संघर्ष आपल्या समोर 15 ऑगस्ट 1947 नंतर होता। आणि हा 2 प्रश्नाचे उत्तर शोधत आम्ही पर्टिक्युलरली आमची संविधान सभा निघाली आणि आम्ही जगाला उत्तर दिलं 26 जानेवारी 1950 रोजी इन द फॉर्म ऑफ वी द पीपल ऑफ इंडिया। भारतीय संविधानाचा प्रिअम्बल, भारतीय संविधानाचा सरनामा प्रिअम्बल सांगतो, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू
sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure all its citizens justice, social, economic, political, liberty of thought, expression, faith, belief, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of nations. In our Constituent Assembly on this 26th day of November 1949, we do hereby adopt, enact, and give ourselves this Constitution. 26 जानेवारी 1950 रोजी आम्ही तो एक शब्द शोधला जो तुम्हाला आम्हाला एकत्र बांधतो. आमच्या संविधान सभेने एक शब्द शोधला, आमच्या संविधान सभेने एक शब्द तुम्हाला आम्हाला दिला, तो म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. फॉरेन थिंकरांचं म्हणणं होतं की आम्ही हा भारत देश सर्व फिरून पाहिला, आम्ही या भारत देशामध्ये फिरून काय पाहिलं तर या देशामध्ये डिफरन्सेस आहेत, मतभेद आहेत, भेदभाव आहे, रिलिजियस डिफरन्सेस आहेत, धर्माच्या नावावर भेदभाव आहे, जातीच्या नावावर भेदभाव आहे, भाषेच्या नावावर भेदभाव आहे, आर्थिक गोष्टीवर भेदभाव आहे. देयर इज अ रिलिजियस डिफरन्सेस, कास्ट डिफरन्सेस, सोशल डिफरन्सेस, इकॉनॉमिक डिफरन्सेस, पॉलिटिकल डिफरन्सेस, कल्चरल डिफरन्सेस. फक्त आणि फक्त भेदभावच आहेत. 565 राज्य राजवाडे एकत्र करून हा बनवलेला देश जिथे फक्त आणि फक्त भेदभाव आहे, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, भाषेच्या नावावर, आर्थिक नावावर, सामाजिक भेदभाव आहेत, राजकीय भेदभाव आहेत, शैक्षणिक भेदभाव आहेत, फक्त आणि फक्त भेदभाव असलेला हा देश एकसंघ कसा राहील आणि हे एकत्र टिकून कसे राहतील हा प्रश्न त्यांनी जगाला तुम्हाला आम्हाला विचारला होता आणि आम्ही त्याचं उत्तर 26 जानेवारी 1950 रोजी दिलं. इन द फॉर्म ऑफ वी द पीपल ऑफ इंडिया. एक शब्द तुम्हाला आम्हाला एकत्र बांधतो. आमच्यामध्ये भेदभाव असू शकतात, धर्माच्या, जातीच्या नावावर भेदभाव असू शकतात, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक भेदभाव असू शकतात, पण एकत्र राहण्याचं आमचं कारण आहे आम्ही सर्व भारतीय लोक आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया. भेदभाव असू शकतात पण एक शब्द आम्हाला एकत्र बांधतो. संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवल्यानंतर संविधान सभेने हे संविधान खरं कुणी बनवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं खाली प्रिअम्बल मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही संविधान सभा आहोत, आम्ही ड्राफ्टिंग कमिटी आहोत, पण खरं संविधान कुणी लिहिलं तर पर्टिक्युलरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं क्रेडिट जर कुणाला दिलं असेल तर त्या संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये शेवटच्या लाईनला त्यांनी सांगितलं, इन आवर कॉन्स्टिट्यूएंट असेंबली ऑन दिस 26th डे ऑफ नोव्हेंबर 1949 वी डू हिअर बाय. वी म्हणजे कोण? वी द पीपल ऑफ इंडिया. वी डू हिअर बाय इनॅक्ट. हे कुणी बनवलं? वी द पीपल ऑफ इंडिया. तुम्ही आम्ही बनवलं. अडॉप्ट कुणी स्वीकारलं? तुम्ही आम्ही स्वीकारलं. आणि गिव्ह आवर सेल्फ कुणाला अर्पण केलं? आम्हीच आम्हाला अर्पण केलं. हे 140 कोटी जनतेचं एकमत असलेलं संविधान. आपल्या देशामध्ये 140 कोटी लोकांची जर एकमत असेल आणि कशाला जर मान्यता असेल तर आपल्या देशामध्ये एकच गोष्ट आहे ज्याला 140 कोटी लोकांची मान्यता आहे, ते म्हणजे आमच्या देशाचं संविधान. या देशामध्ये दुसरी गोष्ट सुद्धा नाही ज्याला 140 कोटी लोकांची मान्यता नाही. दुसरी गोष्ट पण नाही, होणार पण नाही. इथं एका घरात 4 लोकांचे 4 ठिकाणी तोंड आहेत. 140 कोटी लोकांची एकमत फक्त एकाच गोष्टीवर आहे, ते म्हणजे आमचं संविधान. दॅट इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, लॉ ऑफ द लँड. ही आमच्या सर्व देशाची पर्टिक्युलर प्रत्येक जनतेची इच्छा आहे. इट इज द विल ऑफ द पीपल ऑफ इंडिया. या संविधानामध्ये काही गोष्टी दिल्या तुम्हाला आम्हाला माहिती असलं पाहिजे. या संविधानामध्ये पर्टिक्युलरली मूलभूत हक्काचं प्रकरण आहे. राज्य व्यवस्था, पॉलिटी तुम्ही आम्ही ज्याला म्हणतो ते तर आहेच आहे, पण या संविधानाने तुम्हाला आम्हाला सामान्य नागरिकांना जर सगळ्यात काही दिलं असेल तर ते म्हणजे मूलभूत हक्क. या संविधानाचं प्रकरण 3 आहे. अनुच्छेद 12 ते 35, आर्टिकल 12 to 35 डील्स विथ द पर्टिक्युलरली फंडामेंटल राईट्स. संविधान बनवणाऱ्यांना जाणीव होती की आमची जनता भोळी भाबडी आहे, अधिकार द्यावे लागतील, लिहून ठेवावे लागतील, आणि म्हणून फंडामेंटल राईट्स लिहून ठेवले जे की तुम्ही आम्ही ठरवलं तरी सोडून देऊ शकत नाहीत आणि राज्यकर्ते काढून घेऊ शकत नाहीत. म्हणजे एखाद्याने ठरवलं मला हे फंडामेंटल राईट्स नको, तेही तुला करण्याचा अधिकार नाही आणि स्टेट तर काढून घेऊच शकत नाही. सहानुभूती आणि अनुभूतीमध्ये फरक असतो. या संविधानामध्ये एक एक शब्द इतक्या सुंदररित्या आलेला आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. एकही शब्द चुकून नाही आणि एकही शब्द समानार्थी नाही. एका शब्दावर दिवसभर विचार केला आमच्या संविधान सभेने आणि ड्राफ्टिंग कमिटीने आणि मग तो संविधानामध्ये आला.
26 जानेवारी 1950 ला आमच्या देशाची परिस्थिती काय होती? आमच्या देशामध्ये थोडा सामाजिक पॉलिटिकली सोशल पॉलिटिकली इनइक्वॅलिटी होती. अस्पृश्यता सारख्या अनटचॅबिलिटी सारख्या प्रॅक्टिसेस होत होत्या. सहानुभूती आणि अनुभूतीमध्ये फरक असतो. एखादा मित्र आणि दोन लोक रस्त्याने चालले, चलता चालता एखाद्याच्या पायाला जर ठेच लागली तर दुसऱ्या मित्राला त्याच्याविषयी सहानुभूती असते. ठेच लागली, रक्त निघतंय, त्रास होत असेल. ज्याला ठेच लागली, ज्याच्या पायातून रक्त येतं, त्यालाच कळतं किती त्रास होत आहे, त्याला अनुभूती म्हणतात. संविधान सभेतल्या सदस्यांना अनटचॅबिलिटी आणि अस्पृश्यतेची सहानुभूती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनुभूती होती. समाज रिजिड असतो, समाज सहजासहजी काही गोष्टी सोडत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल 17 मध्ये स्पेसिफिकली घेतलं, अनटचॅबिलिटी इज ॲबॉलिश्ड. अस्पृश्यता पॉलिटिकली ॲबॉलिश्ड. आणि जो कोणी प्रॅक्टिस करेल अस्पृश्यता तो कायद्याने गुन्हा असेल. समाज बदलायला टाइम लागतो. समाज जुन्या चाली रीती लवकर सोडत नाही. अस्पृश्यता पॉलिटिकली प्रॅक्टिस करणाऱ्यांना गुन्हा केले, हे सगळं सुरू झालं, बंदही झालं, कायदे पण आले. पण काळानुसार अनटचॅबिलिटीचे प्रकार बदलत असतात. काळानुसार अस्पृश्यतेचे प्रकार बदलत असतात. राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं काळाची गरज असते. म्हणजे एकेकाळी जाती आणि जातीच्या नावावर अस्पृश्यता होत होती. आता शहरी भागामध्ये इथपर्यंत आलंय की नाही माहित नाही, ग्रामीण भागात आणखी पोहोचलं नाही. पण आमच्याकडे पुणे, मुंबई शहरी भागामध्ये एक प्रकार सुरू झालाय नवीनच, व्हेज सोसायटी. ह्या सोसायटीत फक्त व्हेज लोक राहणार. मग आता काही दिवसांनी काय म्हणतील, ही प्युअर नॉन व्हेज सोसायटी, इथं फक्त नॉन व्हेजच राहणार. काही जण म्हणतील फक्त शनिवार रविवार खाणाऱ्यांची सोसायटी आमची. म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्याने द्यायचा तर पहिल्यांदा विचारता, तू व्हेज आहे का नॉन व्हेज? तेव्हा नॉन व्हेज, तुला नाही घर भेटणार म्हण. हे अस्पृश्यतेचाच प्रकार आहे. फक्त ही मॉडर्न फॉर्म ऑफ अनटचॅबिलिटी आहे. किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये आणखी पर्टिक्युलरली ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज, मराठी भाषिकांची सोसायटी, गुजराती भाषिकांची सोसायटी, हे पण अस्पृश्यतेचाच प्रकार आहेत ना. म्हणजे एकेकाळी अस्पृश्यता जातीच्या नावावर होती, आता फक्त भाषेच्या नावावर सुरू झाली का लँग्वेज फूड चॉईसवर सुरू झाली का? हे राज्यकर्त्यांनी हे नवीन प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. नाहीतर हे रुजत गेले तर आणखी नंतर वापस उपटून टाकायला खूप काळ जातो. या संविधानामध्ये तुम्हाला आम्हाला समानतेचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. इक्वॅलिटी म्हणजे काय? आर्टिकल 14 प्रोव्हाइड्स स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण, समानतेचा अधिकार. पण प्रश्न होता 26 जानेवारी 1950 रोजी आमचा समाज कुठे होता? समानतेचं, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण आणि कायद्यासमोर सर्व समान. परफेक्ट इक्वॅलिटी इज अ मिथ. 100% सारखे परफेक्ट इक्वॅलिटी हे मिथ असतं. परफेक्ट इक्वॅलिटी इज नॉट एट ऑल पॉसिबल, इट इज अ मिथ. आमच्या संविधान सभेने कोणती समानता सांगितली? समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता, हे आमच्या समानतेचं तत्व आहे. समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता. म्हणजे फॉर एक्झाम्पल 26 जानेवारी 1950 रोजी असं धरून चाला, 26 जानेवारी 1950 ही एक झिरो लाईन आहे. झिरो लाईनवर तुम्ही आम्ही उभे आहोत. पण 26 जानेवारी 1950 रोजी काही लोक पुढे निघून गेलेले होते. त्यांना शिक्षणाच्या संधी होत्या, पर्टिक्युलरली समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान होतं. पण 26 जानेवारी 1950 रोजी काही मंडळी समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर होती. शिक्षणाच्या संधी नव्हत्या, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान नव्हतं.
असं धरून चाला की 0 पॉईंटवरनं पाठीमागे 5 किलोमीटर होते. अनटचॅबिलिटी सारख्या चुकीच्या प्रथा होत होत्या. शिक्षण नोकरीच्या संधी सोडा, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान नव्हतं. आता 26 जानेवारी 1950 0 पॉईंट आहे. काही लोक 5 किलोमीटरवर पुढे जाऊन उभे राहिले तर काही लोक 5 किलोमीटर मागे उभे. आणि मध्ये आलं 26 जानेवारी 1950. आपण दोघांनाही सांगितलं झालं, जे झालं ते चुकीचं घडलं ते रद्द, अनटचॅबिलिटी रद्द, सगळं रद्द, आजपासून सगळे समान. सगळे म्हटले आनंद आहे. म्हणे भेदभाव होणार नाही. सगळे म्हटले डबल आनंद आहे. सगळ्यांना समान संधी, आणखी आनंद आहे. कायद्यासमोर सर्व समान, आणखी आनंद आहे. पण म्हणे आता काय करायचंय? 0 पॉईंटवरनं एक रेस सुरू करायची, नवीन एक स्पर्धा सुरू करायची, रेस सुरू करायची. 0 पॉईंटवरनं 10 किलोमीटर सगळ्यांना पळायचं आहे आणि सगळ्यांना 1 तासच मिळणार आहे, कारण भेदभाव करून चालणार नाही. पण एक प्रॉब्लेम आहे म्हणे, काही लोक जे 0 पॉईंटवरनं पुढे 5 किलोमीटर जाऊन थांबलेत त्यांनी तिथूनच पळायचं आहे, आणि जे पाठीमागे 5 किलोमीटर आहेत त्यांनी पण तिथूनच पळायचं आहे, कारण हा समाज आहे. 5 किलोमीटर पुढे गेलेले एका दिवसात मागे ओढता येत नाही, तर मागे राहिलेले एका दिवसात पुढे येत नाहीत. हा समाज. जे जिथं आहेत तिथूनच पळावं लागेल, त्याने हरकत नाही, जिथं आहेत तिथून पळूयात. पण म्हणे भेदभाव करून चालणार नाही. दोघांनाही इक्वल संधी, समान संधी, दोघांना 1 तास मिळणार आहे पळायला. म्हणजे जे 5 किलोमीटर पुढे राहिले त्यांना राहिलेलं 5 किलोमीटर कव्हर करायला 1 तास, आणि जे 5 किलोमीटर मागे त्यांना हे मागचे 5 आणि पुढचे 10, 15 किलोमीटर कव्हर करायला 1 तास. इज दिस इक्वॅलिटी? याला समानता म्हणतात का? याला समानता म्हणत नाहीत. आणि म्हणून आला कन्सेप्ट. म्हणून आमच्या संविधानाने सांगितलं समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता. जे 5 किलोमीटर पुढे गेलेत त्यांना एक नियम लावा, जे 5 किलोमीटर पाठीमागे त्यांना एक नियम लावा, जे मागे राहिले ते थोडे पुढे ढकला, पुश करा. म्हणून आला कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशन. किंवा तुमच्याकरता एक सेपरेट नियम, तुमच्याकरता एक सेपरेट जागा. समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता, हे आमच्या समानतेचं तत्व आहे. मग परफेक्ट इक्वॅलिटी द मिथ. नाही तर उद्या प्रत्येक जणच म्हणा काय मी संविधान वाचलंय, कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना समान संधी, कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. मग आता तुम्ही पण जाता, समजा पर्टिक्युलरली संविधानिक पदावर असलेल्या एखादी व्यक्ती आली, त्यांच्याकडे समजा सिक्युरिटी आहे, Z+ सिक्युरिटी आहे. उद्या तुमच्या आमच्यातलं एखादा पोलीस स्टेशनला अर्ज घेऊन जाईल, ते आपल्याला उद्यापासून Z+ सिक्युरिटी पाहिजे. त्याला विचारलं तुला कशाला लागते? त्यांना मी संविधान वाचून आलोय, कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. त्यांना कशाला Z+ आहे? एक तर मला Z+ द्या, नाही त्यांची काढून घ्या, दोन्हीपैकी एक करा, कारण सर्व समान आहेत. ते एका वेगळ्या पदावर आहेत, एका वेगळ्या परिस्थितीवर आहेत, आपण एका पदावर आहोत, वेगळ्या परिस्थितीवर आहेत. समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता, हे आमच्या समानतेचं तत्व आहे. आमच्या आर्टिकल 14 मध्ये वेगवेगळ्या केसेस त्याच्यामध्ये होतात. संविधानिक साक्षरता ही काळाची गरज आहे. आमच्याकडे कायद्यामध्ये कधी कधी एक तत्व असतं, एखाद्याला कन्व्हिन्स करू शकला नाहीत ना, कन्फ्यूज करून टाका, ते काय त्रास देत नाही आपल्याला. इफ यू कांट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम. ते त्याच्या आयुष्यातच एवढं उलगडून जाते, आपल्याकडे पाहायला काही त्याला वेळ मिळत नाही. तत्व आमच्या कायद्याचं आहे, पण आजकाल सगळेच वापरता. कधी कधी असं वाटतं किंवा टीव्हीवर पाहिल्यानंतर एखादा व्यक्ती बोलायला लागला तर आपल्याला वाटतं याचं बरोबर आहे. 10 मिनिटं ते बोलायचं थांबला, दुसरा बोलायला लागला, 10 मिनिटांनी वाटतं अरे याचंही बरोबर आहे. सगळेच बरोबर वाटते, दर 15-15 मिनिटाला आम्हाला एक बरोबर वाटतंय. याचं कारण काय? कुणाचं तरी थोडंफार पुढे मागं चुकलं असेल आणि आम्हाला कळत का नाही? याचं कारण आहे संविधानिक असाक्षरता. संविधानामध्ये लिहिलंय सगळं, संविधानामध्ये सगळं आहे, लोक शिकले, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण संविधान किती लोकांना माहिती आहे, की संविधानामध्ये लिहिलंय काय हे किती लोकांना माहिती आहे, आणि संविधानाने दिलेले अधिकार तुम्हाला आम्हाला किती माहिती. कॉन्स्टिट्यूशनल इलिटरसी हा एक मेजर इश्यू आहे. संविधानिक असाक्षरता तुमची आमची जबाबदारी आहे. सगळी शिक्षक मंडळी असतील, सगळे सिनियर मंडळी असतील, तुमची आमची जबाबदारी आहे. संविधानिक साक्षरता झाली पाहिजे. संविधानिक साक्षरता काळाची गरज असते. ह्या संविधानामध्ये आपल्याला काय नाही,
म्हणजे अगदी मूलभूत हक्काचा जर तुम्ही विचार केला आणि प्रकरण घेतलं तर आमच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारामध्ये राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू पीसफुल स्लीप, शांतपणे झोपण्याचा सुद्धा मूलभूत हक्क आहे. जगण्याच्या तुमच्या आमच्या अधिकारामध्ये शांतपणे झोपण्याचा सुद्धा मूलभूत हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर निकाल दिला. 2013ला बाबा रामदेवची केस झाली होती. 2013ला बाबा रामदेव उपोषणाला बसले होते दिल्लीला, आणि मग रात्री 2 वाजता दिल्ली पोलीस गेली आणि लाठीचार्ज केला. सुप्रीम कोर्टाने सुमोटो दखल घेतल्यावर रात्री 2 वाजता झोपलेले 50,000 लोक लाठीचार्ज करायची काय गरज होती? बाबाचं काहीतरी आंदोलन होतं, मग सगळे योगावाले तिथं पोहोचले आंदोलनात. मग गव्हर्नमेंट म्हटलं नाही नाही, ते रात्री लाठ्या काठ्या गोळा करत होते तर व्हायलन्स झाला असता, हिंसा झाली असती, म्हणून आम्ही उरकून टाकलं आंदोलन. सुप्रीम कोर्ट म्हटलं ते काही पण सांगू नका, हे योगावाले हे कशाला लाठ्या काठ्या हलवतात, हे हातपाय हलवते ते फक्त, यांना कशाला लागते काठ्यान ते. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू पीसफुल स्लीप. एखादा व्यक्ती पहा आणि त्याला जगण्याकरता जेवढ्या गोष्टी लागतात, सुप्रीम कोर्टाने सगळे मूलभूत हक्क तुम्हाला आम्हाला देऊन टाकले. जेवढे फंडामेंटल राईट ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हते ना, त्याच्या डबल इंटरप्रिट करू 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 सुप्रीम कोर्टाने दिलेत. राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू फ्री एज्युकेशन, राईट टू लाईफ इन्क्लूड पर्टिक्युलर राईट टू हेल्थ, राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू रेप्युटेशन, काही असेल. राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा सांगितलं. माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे, कायदा नंतर आला. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इन्क्लूड राईट टू इन्फॉर्मेशन. तुमच्या आमच्या बोलण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माहितीचा पण अधिकार फंडामेंटल राईट आहे. त्याची केस अगोदर झाली, कायदा नंतरच आहे. म्हणजे केस सिंपल होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुम्हाला आम्हाला व्यक्त होण्याकरता काय लागतं? स्वातंत्र्य लागतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत हक्क आहे, तुम्हाला आम्हाला व्यक्त होता येतं. फंडामेंटल फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आर्टिकल 19(1)(a). एक संघटना सुप्रीम कोर्टात पोहोचली. त्याने इलेक्शन मध्ये जो व्यक्ती इलेक्शन मध्ये उभे राहतात, कोणत्याही इलेक्शन मध्ये जे व्यक्ती उभे राहतात त्या व्यक्तीची सगळी माहिती आम्हाला पाहिजे. इलेक्शन मध्ये जे व्यक्ती उभे राहतात त्या व्यक्तीची आम्हाला सगळी माहिती पाहिजे. माहितीचा आमचा मूलभूत अधिकार आहे. त्याने माहितीचा मूलभूत अधिकार कसा? म्हणजे व्यक्त होण्याकरता काय लागतं? तुम्ही आम्ही ज्यावेळेस मतदानाला जातो त्यावेळेस मत देतो, बरोबर? मत देतो म्हणजे व्यक्तच होतो ना एका प्रकारे. तुम्हाला आम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. पण व्यक्त होण्याकरता काय लागतं हाही महत्वाचा प्रश्न आहे ना. तुम्हाला मी एखादा टॉपिक दिला आणि सांगितलं हे बघ 8 दिवस घे आणि या टॉपिकवर तुझं मत मांड, तू व्यक्त हो. या टॉपिकवर तुझं मत मांड, या टॉपिकवर तुझं मत मांड, तू व्यक्त हो. तुम्ही म्हणले हरकत नाही, 8 दिवसात सगळी पर्टिक्युलरली माहिती घेतो आणि व्यक्त होतो. 8 दिवसांनी तुम्ही परत आले, म्हटलं काय झालं आता तुमचं मत मांडा, याच्यावर व्यक्त व्हा. तुम्ही म्हटले मी व्यक्त व्हायला काही हरकत नाही, पण मी काय केलं? म्हणले पाहिलं तुम्ही जो मला मुद्दा, तुम्ही जो मला टॉपिक दिला, या टॉपिकवर मला कुठेही माहिती मिळाली नाही. मी म्हटलं मग, म्हणलं ज्या टॉपिकची मला माहितीच नाही त्याच्यावर माझं मत मांडू कसं? तुम्हाला व्यक्त होण्याकरता काय लागतं अगोदर? तुम्हाला जर कोणत्याही मुद्द्यावर व्यक्त व्हायचं असेल तर अगोदर त्या मुद्द्यावरचं तुमचं मत लागतं. तुम्हाला मत देण्याकरता, व्यक्त होण्याकरता अगोदर स्वतःचं ओपिनियन मत लागतं. आणि मत देण्याकरता काय लागतं? व्यक्त होण्याकरता काय लागतं? माहिती लागते. ज्या टॉपिकची तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही त्याच्यावर स्वतःचं मत मांडू कसं शकता? म्हणजे अगोदर इन्फॉर्मेशन लागेल, मग तुमचं ओपिनियन फॉर्म होईल आणि मग तुम्ही त्या मुद्द्यावर तुमचं मत मांडतात. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं
की प्रत्येक नागरिकाला माहितीचा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट. कायदा नंतरचा आहे. अगोदर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राईट टू इन्फॉर्मेशन इज अ फंडामेंटल राईट. केस अशी होती की एखादा व्यक्ती इलेक्शन मध्ये उभा राहतोय, मी मतदानाला जातोय म्हणजे मी व्यक्तच होतोय ना. 4 लोक इलेक्शनला उभे आहेत, मी माझं मत देतो म्हणजे मी व्यक्तच होतो. मी माझं मत देतोय त्याच्याकरता मला ठरवावं लागेल ना कुणाला मत द्यायचं, आणि कुणाला मत द्यायचं हे ठरवण्याकरता मला त्या चौघांची माहिती पाहिजे ना, जे इलेक्शन मध्ये उभे आहेत. तुमचं म्हणणं आहे तुला मत देण्याचा अधिकार आहे आणि तू माहिती दे, पण मी ठरवू कसं 4 पैकी कुणाला द्यायचंय? मला माहिती तर द्या, ते कोण आहेत, काय आहेत, त्याचं नाव काय आहे, प्रॉपर्टी किती, असेट्स किती, लायबिलिटी किती आहेत, त्यांच्या गुन्हे दाखल आहेत का, कर्ज आहे का. आणि ही माहिती कोण द्यायचं काम होतं? इलेक्शन कमिशनचं काम होतं. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले इलेक्शन कमिशन की ते फॉर्म मध्ये सगळं भरून घेत जा. तो एक महत्वाचा अधिकार तुम्हाला आम्हाला आहे. समानतेच्या अधिकारानंतर तो एक महत्वाचा अधिकार आहे, फंडामेंटल फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्यानंतर जगण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला संविधानाने दिला. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जगण्याचा अधिकार. पण संविधानाने प्रश्न निर्माण झाला, संविधानाने जे आमच्या नागरिकांना जगण्याचा अधिकार दिलाय तो कशा प्रकारे जगण्याचा अधिकार दिला? एक क्वालिटेटिव्ह लाईफ जगायचं का आहे जसं जमेल तसं जगायचं? आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की पर्टिक्युलरली नागरिकांना क्वालिटेटिव्ह लाईफ जगण्याचा अधिकार आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये जो लाईफ शब्द आहे तो लाईफ मीन्स क्वालिटेटिव्ह लाईफ. समथिंग मोर दॅन ॲनिमल एक्झिस्टन्स. पण तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये क्वालिटी आणण्याची जबाबदारी कुणाची? गव्हर्नमेंटची आहे, राज्यकर्त्यांची आहे. कारण आयुष्यामध्ये क्वालिटी येण्याकरता पर्टिक्युलरली इलेक्ट्रिसिटी लागेल, रस्ते लागतील, एज्युकेशन लागेल. हे कोण देणार? अशी कोणतीही गोष्ट ज्या तुमच्या आमच्या लाईफची क्वालिटी व्हायलेट करते त्या अल्टिमेटली तुमचा आमचा जगण्याचा अधिकार, मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करते. मग तुम्ही एक सामान्य माणूस पहा आणि त्याला जगण्याकरता, त्याच्या आयुष्यामध्ये क्वालिटी येण्याकरता काय लागतं? सगळे सुप्रीम कोर्टाने अधिकार देऊन टाकले. एखाद्या माणसाच्या लाईफमध्ये क्वालिटी आणायचं तर सगळ्यात बेस असतं एज्युकेशन. शिक्षण हे पहिला पाऊल असतं. शिक्षणाशिवाय क्वालिटी येऊ शकत नाही, एज्युकेशन शिवाय क्वालिटी लाईफ मध्ये येऊ शकत नाही. पण समजा असा एखादा व्यक्ती असेल, त्याचं म्हणणं आहे मला शिक्षण घ्यायचं आहे, मला शिकायचं आहे, किंवा माझ्या मुलाला मला शिक्षण घ्यायचं आहे, पण त्या शाळेमध्ये पर्टिक्युलर मी शिकू शकत नाही, त्याची मी फी भरू शकत नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. राज्यकर्त्यांचं काम आहे तुम्हाला आम्हाला शिक्षण देणं. शिक्षण नाही म्हणून लाईफमध्ये क्वालिटी नाही, आणि पैसे नाही म्हणून शिक्षण नाही. अल्टिमेटली एका प्रकारे जगण्याच्या अधिकाराचंच उल्लंघन होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात पहिल्यांदा पर्टिक्युलर निकाल दिला की जगण्याच्या अधिकारामध्ये मोफत शिक्षणाचा अधिकार, फंडामेंटल राईट. पण आता त्याच्याकडे आपल्याकडे काही गोष्टींची, आपल्याकडे एखादी चांगली गोष्ट यायला लागली का मिसयूज पण सुरू होतोय. त्याच्यात आपली एक्सपर्टाईज आहे, काही चांगला आणा, आपलं थोडंफार मिसयूज होऊनच जात. मग काही जणांनी अर्ज केला कोर्टात, ते इंजिनिअरिंग मेडिकलला पण आमचे नंबर लागलेत, खाजगी संस्था आहेत, मोफत शिकण्याचा अधिकार आहे. एक तर त्यांना सांगा मोफत शिकवा, नाही तर तुम्ही भरा. कोर्ट म्हणलं मोफत शिकण्याचा अधिकार वयाच्या 14 वर्षापर्यंत आहे म्हणून, 14 वर्षापर्यंतच मोफत शिकतो. एखाद्याच म्हणणं ठीक आहे, आता मी 14 वर्षापर्यंत मोफत शिकलो आणि पुढे माझा शिकायचं आहे, माझ्याकडे पैसे नाही. कोर्ट म्हणलं मग काम करून शिक. ते म्हणे पण ते बाल कामगार, कोर्ट म्हणलं ते 14च्या खाली असते. 14 ते 18 काम करता येतं, फक्त दिवसभरात 4 तास काम करता येतं तुला, म्हणून ते 14 वर्षापर्यंत मोफत आहे. कारण त्याच्या खाली तुला कामच नाही करता येत, नंतर तू काम करून शिक. मूलभूत हक्क आहे शिक्षणाचा.
त्याच्यानंतर संविधानाने तुम्हाला आम्हाला ह्या जगण्याच्या अधिकारामध्ये राईट टू हेल्थ असेल, आरोग्याचा अधिकार असेल, रेप्युटेशनचा अधिकार असेल, शांतपणे झोपण्याचा अधिकार असेल, हे सगळेचे सगळे अधिकार फंडामेंटल राईट दिले. काही वर्ष थांबा तुम्ही. सुप्रीम कोर्ट म्हणते जगण्याच्या मूलभूत अधिकारामध्ये फ्री इंटरनेट ऍक्सेस पण तो एक महत्वाचा अधिकार. आणखी 10 वर्ष थांबा. कोर्ट ते सुद्धा आणून देते. याचं कारण आहे, समजा कोविडमध्ये आम्ही पाहिलं सगळंच बंद होतं. काही काळानंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. पण आपल्याकडे ग्रामीण भागात परिस्थिती आपल्याला माहिती असते. मी जरी पुण्याहून आलो तरी मी एका खेडेगावात, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव. तिकडे शाळेवाले कॉलेजवाले म्हणायचे आता ऑनलाईन लेक्चर किंवा ऑनलाईन. गावात 2 दिवस झाले लाईटच नाही माझ्या, तू ऑनलाईन लेक्चर कुठून आणतो? आता इंटरनेटला मोबाईल कुठून आणायचा? तिथपर्यंत आलोच आम्ही, तेच खूप मोठं आहे त्याच्यात. आता मग आता उद्या हळूहळू असं काही व्हायला लागलं, ऑनलाईन शिक्षण व्हायला लागले, काही संकट आले, काही आजार आले, 4 महिने 3 महिने शाळा बंद झाल्या, शाळा ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करते. आता गावात इंटरनेट पाहिजे ना, त्याच्यामुळे मला शिकता येत नाही. सुप्रीम कोर्ट तेही म्हणाल 5-10 वर्ष थांबा. सुप्रीम कोर्टाला तुमची आमची काळजी की अडचण नाही. फक्त बदल एका दिवसात होत नसतो. जगण्याचा अधिकार सगळ्यात जास्त महत्वाचा आणि मूलभूत आजच्या घडीला सगळ्यात जास्त महत्वाचा फंडामेंटल राईट म्हणजे आर्टिकल 21, तो म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. आणि जगण्याचा अधिकार असा आहे की प्रत्येक गोष्ट त्याच्यात काही येऊ शकतं, फक्त तुमची विचारशक्ती पाहिजे की हा माझा मूलभूत हक्क होईल का. फक्त विचार क्षमता पाहिजे. म्हणजे काय होतं की एक जण सुप्रीम कोर्टात पोहोचला, मी म्हणला मी रस्त्यात चौकात सार्वजनिक ठिकाणी उभा असतो, लोक तिथं सिगरेट पेते, ते सिगरेट पेते आणि धुरमाल खाऊ घालते, त्याच्यामध्ये माझ्या आरोग्यावर परिणाम होते. मी त्याला काही बोलू शकत नाही, फुकट भांडणं कोणी घ्यायचे. कोर्ट म्हणलं पाहिजे काय? म्हणलं बंद करू नये पब्लिक प्लेसेसवरती स्मोकिंग. त्याने तुला काय फरक पडतोय? जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन होतंय. म्हणलं हेल्थवर इम्पॅक्ट हो राहिला. सुप्रीम कोर्ट म्हणलं खरं आहे तुझं, बंद म्हणलं, बॅन ऑन पब्लिक स्मोकिंग. हे बसलं बसलं सुचतंय. हे आर्टिकल 21 म्हणजे हे लिव्हिंग आर्टिकल आहे. संविधान हे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. जसा जसा काळ बदलत राहतो तसं तसं कोर्ट इंटरप्रिट करून नवीन नवीन अधिकार देत राहतं. फक्त तुम्ही आम्ही पाहिला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे की कशामुळे तुमच्या आमच्या जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन होतंय. न्यायपालिकेपर्यंत कुणीतरी गेलं पाहिजे. आर्टिकल 25 to 28 राईट टू रिलीजन आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा आचार विचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. पण याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे की राईट टू रिलीजन इज नॉट ॲब्सोल्यूट. आणि फंडामेंटल राईट कोणताच ॲब्सोल्यूट नसतो, अधिकार कोणताच ॲब्सोल्यूट नसतो. आमच्याकडे कायद्याचं एक तत्वज्ञ होऊन गेला, लॉर्ड ॲक्टन नावाचे एक गृहस्थ होऊन गेले. ते असं म्हणतात पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. म्हणजे एखाद्याला पॉवर द्या, पॉवर टेंड्स टू करप्ट म्हणजे मिसयूज. एखाद्याला पॉवर द्या तो मिसयूज करणार, एखाद्याला ॲब्सोल्यूट पॉवर द्या तो ॲब्सोल्यूट मिसयूज करणार. म्हणून कोणतीही गोष्ट ॲब्सोल्यूट नसावी, बंधन असावेत. म्हणून तुमच्या आमच्या जगण्याच्या अधिकारावर पण बंधन आहेत, तुमच्या आमच्या पर्टिक्युलरली धर्माच्या अधिकारावर बंधन आहे. राईट टू रिलीजन प्रत्येकाला आपल्या पर्टिक्युलर धर्माचा आचार विचार प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. पण याच्यामध्ये काही ना काही आपण शोधत राहतो. इथे एक कन्सर्न होता धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार, राईट टू प्रॅक्टिस प्रोफेस अँड प्रोपोगेट द रिलीजन. आपल्याकडे काही राज्यात 2 चाइल्ड नॉर्म्स आहेत. 2 चाइल्ड नॉर्म्स म्हणजे 2 अपत्याचा नियम आहे. 3रं अपत्य असेल तर सरकारी नोकरीला तो डिस्क्वालिफाईड होतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला डिस्क्वालिफाईड होतो. बऱ्याचशा राज्यात नियम आहेत, फक्त आपल्याच राज्यात नाही, बऱ्याचशा राज्यात आहे. मग सुप्रीम कोर्टापर्यंत एक केस पोहोचली. एक जण म्हटलं हे नियम माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करत आहे. कोर्टही परेशान झालं.
त्याने कसं काय आता समजा एखाद्याला 2 अपत्य होते 3 झालं तर ते इलेक्शन लढायला डिस्क्वालिफाईड होऊन जातं, स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे. पण आता ते राजकारण असा प्रकार असतंय, आत घेतला बाहेर नाही निघत. दादा आमच्या भागामध्ये बाळासाहेब भारदे नावाचे ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व होऊन गेले, विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांना एकदा विचारलं होतं ऑक्सिजन आणि राजकारणमध्ये फरक काय. त्यांना माणसाने ऑक्सिजन आत घेतला तर बाहेर तरी निघतंय, एखाद्याने राजकारण आत घेतलं आयुष्य जातंय त्याचं, बाहेर नाही निघत. ते 24 तास त्याच्या डोक्यात असते. मग आणि मग क्षेत्र कोणतं का असं ना, ते मास्तर येतं मास्तरात राजकारण करत, ते वकील येतं वकिलात सुरू होईल, डॉक्टर येतं डॉक्टरकीत सुरू होईल, विद्यार्थी येतं विद्यार्थ्यात सुरू होईल, ते बाहेर नसतं निघत. मग फील्ड कोणती का असणार, फील्ड कोणती का असणार. मग आता यांना 2 चाइल्डमुळे काय व्हायला लागले, डिस्क्वालिफाईड व्हायला लागले. इलेक्शन तर लढायचं यांना. यांनी नियमच चॅलेंज केला. कोर्ट म्हणलं का, म्हणे माझ्या धर्माच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होऊ राहिले, माझा राईट टू रिलिजन व्हायलेट होऊ राहिलं. सुप्रीम कोर्ट म्हटलं राईट टू रिलिजन कसा व्हायलेट होतो 2 चाइल्ड नॉर्म्सनी. त्याने मला धर्माचा अधिकार आहे, धर्माचा आचार विचार प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. कोर्ट म्हटलं मग म्हणे धर्माचा प्रसार करायचा मला. त्याने मग म्हणे धर्माची लोकसंख्या वाढल्याशिवाय प्रसार कसा होईल, आणि तुम्ही तर म्हणता 2 चाइल्ड म्हणता, मूलभूत हक्काचं उल्लंघन होईल. सुप्रीम कोर्टाने डोक्याला हात लावून घेतला असं की एक नियम काढला का जनता तिसरंच होत. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं तो अधिकार ॲब्सोल्यूट नाही, इट इज सब्जेक्ट टू हेल्थ ऑफ अ वुमन. महिलांच्या हेल्थचा पण पर्टिक्युलरली त्या अधिकारामध्ये विचार केला जातो, ते संविधानिक आहे. एक जण कोर्टात पोहोचलं, म्हणलं मला तुमचा नियम काढलाय म्हणला 2 चाइल्ड, पण आपला एक प्रश्न आहे म्हणला. म्हणलं काय, म्हणलं एक वाईफपासून 2 चाइल्ड म्हणजे काय, सगळ्या प्रत्येक वाईफपासून 2 चाइल्ड. कोर्ट म्हणलं तुझ्या सगळ्या संसाराची बेरीज मारून 2 चाइल्ड. पण लोक काय काढतील भरोसाच नाही. लॉ मोडणारे बनवणाऱ्यापेक्षा एक पाऊल पुढेच असतात. आमच्या कायद्यामध्ये असं म्हटलं जातं, लॉ ब्रेकर्स आर ऑलवेज अहेड दॅन बट लॉ मेकर्स. पण आमच्या धर्माच्या अधिकारामध्ये कोणत्या पर्टिक्युलरली गोष्टी आहेत. आमचा राईट टू रिलिजन आहे. केस केरळ सरकारमधनं, केरळच्या राज्यातनं केस निघाली. धर्माच्या 2 प्रॅक्टिसेस असतात. एक इसेन्शियल प्रॅक्टिस, जे धर्म फॉलो करण्याकरता तुम्हाला ती प्रॅक्टिस फॉलो करायला पाहिजे. दुसरी नॉन इसेन्शियल प्रॅक्टिस, म्हणजे धर्म फॉलो करताना ती प्रॅक्टिस तुम्ही फॉलो करालच किंवा नाही कराल डझंट मॅटर, धर्माच्यावर तुमच्या पर्टिक्युलरली आस्थेवर परिणाम होत नाही. केस अशी झाली की केरळमध्ये एका रेसिडेन्शियल एरियामध्ये चर्च होतं, आणि त्या चर्चची अशी काहीतरी प्रथा होती की दर 1 तासाने बेल वाजायची. 12 वाजता बेल वाजली, परत रात्री 1ला वाजायची, 2ला वाजायची, 3ला वाजायची. आणि ते म्हणले होते हे आमच्या जगण्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत आहे. त्याने कसा, म्हणे राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू पीसफुल स्लीप. बाबा रामदेवची केस होतीच, तेव्हा जगण्याच्या अधिकारामध्ये शांतपणे झोपण्याचा मूलभूत अधिकार. त्याने मग तो कसा व्हायलेट होतो, म्हणे आता रात्री 12ला झोपलं दर 1 तासाने बेल वाजते. शांतपणे झोपलेल्या माणसाला दर 1 तासाने कुणी लात मारून उठवलं, उठ, त्याच्या लाईफमध्ये काय क्वालिटी राहिली म्हणे, ते दर 1 तासाने झोपमोड होते म्हणे. कोर्ट म्हणलं तुमचं खरंय. चर्चवाल्यांना बोलवलं, त्याने आमचा धर्माचा अधिकार राईट टू रिलिजन, आम्हाला धर्माची प्रथा फॉलो करायचा अधिकार, राईट टू प्रॅक्टिस रिलिजन. त्यांचं म्हणणं होतं आमचा जगण्याचा अधिकार, यांचं म्हणणं होतं आमचा रिलिजनचा अधिकार. आणि सुप्रीम कोर्टात सगळ्यात महत्त्वाचं तर ह्याच केसेस होतात ज्या नागरिकांकरता, एक फंडामेंटल राईट वर्सेस अनदर फंडामेंटल राईट, एक मूलभूत हक्क विरुद्ध दुसऱ्याचा मूलभूत हक्क. पण याच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर कोणता प्रिव्हेल होईल, तर राईट टू लाईफ नेहमी प्रिव्हेल होतो, जगण्याचा अधिकार नेहमी प्रिव्हेल होतो, तो नेहमी वरचढ असतो. वेगवेगळ्या केसेस झाल्या, सुप्रीम कोर्टाने सांगितलं राईट टू रिलिजन आहे मान्य. प्रत्येक धर्माच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सांगितलं आपल्याकडे केसेस असतात, मॉस्कवरचा लाऊडस्पीकर असेल, सत्यनारायण पूजा असेल, प्रत्येक धर्मात हे इश्यू आहेत, कोणत्या एका धर्माचा नाही. पूजा अर्चा करणं तुमचा मूलभूत हक्क आहे, राईट टू रिलिजन आहे.
सत्यनारायण महापूजा करा, राईट टू रिलीजन आहे, पण पर्टिक्युलरली संविधान सांगतं लाऊडस्पीकर लावून गावाला ऐकवणं गरजेचं आहे का? प्रेयर करणं, मॉस्कमध्ये प्रेयर करणं मूलभूत हक्क आहे, ते आस्थेचा भाग आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे लाऊडस्पीकर लागणं गरजेचं आहे का? प्रत्येक धर्मात हे विषय आहेत. तुम्ही आम्ही प्रत्येकाने संविधान समजून घेतलं की कोर्ट काय म्हणतंय समजायला लागतं. कोर्ट तुम्हाला आम्हाला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो. कोर्ट समाज पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतो. समाज सहजासहजी जुन्या चालीरीती बदलत नसतं. म्हणजे तुम्हाला आम्हाला आठवत असेल की आपण इतिहासात वाचवायचो सतीप्रथा. सतीप्रथा म्हणजे एकेकाळी हायेस्ट प्राईड असायचा. हायेस्ट प्राईड. एखाद्या महिलेचा पतीचा मृत्यू झाला तर तिने त्याच्या चित्तेवर उडी मारायची, मग सती गेली की त्या कुटुंबाकरता एकदम हायेस्ट प्राईड असायचं. जी सती जाणार नाही ती फॅमिली करता शेम असायचं. याच्या मागचं लॉजिक काय होतं? तर एक लॉजिक असं होतं की हजबंड अँड वाईफ लग्नानंतर दे आर टू डिफरंट बॉडीज बट वन सिंगल सोल. लग्न झाल्यानंतर हजबंड अँड वाईफ आहे ते एकच आत्मा असतो, दोन वेगवेगळ्या बॉडीज असतात. हजबंडची झाला मृत्यू, आता सोल तर गेलं वर, खाली काय राहिलंय? बॉडी दी ढकलून. किंवा लग्नानंतर वाईफ प्रॉमिस करते हजबंडला प्रत्यक्षाने साथ देईल, हजबंडचा झाला मृत्यू, आता वर ते एकटंच आहे, मग साथ द्यायला कोणतरी पाठवायचं. कुणाला पाठवायचं? बाकीचे तर कोणी जात नाहीत, देईल ढकलून. आज तुम्ही आम्ही हसतो. 1822ला हेच ज्यावेळेस डॉक्टर राजाराम मोहन राय सांगत होते, लोकांनी दगड आणले, त्यांना हल्ले केले राजाराम मोहन रायवर लोकांनी. काही चालू राहिले म्हणे, चांगली प्रथा चालली, बंद करून राहिले. कायदा आणला आपण, ब्रिटिशांचं सरकार होतं त्यांनी कायदा आणला. उद्या सती गेले गुन्हे दाखल करा. हळूहळू गुन्हे दाखल व्हायला लागले. लोक हळूहळू म्हणतात नको ते जेलमध्ये जाते माणूस. हळूहळू लोक बंद करतात. मग नंतर स्वातंत्र्य आलं, संविधान आलं. आज तुम्ही आम्ही हसतो यार, काय लोक होते ते. कायदे नसते तर 47 पर्यंत चालू ठेवला असतं जनतेने हे ढकलाढकली कार्यक्रम. समाज रिजिड असतो. समाज काही गोष्टी सहजासहजी सोडत नाही. संविधानाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय पर्टिक्युलरली रेस्ट थोडं पुश करत, बदल होत असतो. आपल्याला कधी कधी वाटत असतं की अरे हे काय निकाल दिलाय, पण तुमच्या आमच्या चांगल्या करतात असतं. तसं राईट टू रिलीजन आहे. सगळ्यात महत्त्वाचं संविधानामधला आर्टिकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला. संविधान बनवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला, ह्या 395 आर्टिकलच्या संविधानमध्ये जर तुम्हाला एक आर्टिकलचं नाव घ्यायचं ठरलं, एक अनुच्छेदचं नाव घ्यायचं ठरलं की कोणतं आर्टिकल किंवा कोणता अनुच्छेद असेल तर कोणतं आर्टिकल सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं सांगणार. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माझ्या मते अनुच्छेद 32 आर्टिकल 32 इज द हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आर्टिकल 32 हे संविधानातलं सगळ्यात महत्वाचं आर्टिकल आहे. काय आहे आर्टिकल 32? माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर त्या हक्काच्या अंमलबजावणी करता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा माझा मूलभूत हक्क. नुसते हक्क दिले आणि त्या हक्काचं उल्लंघन झालं तर करायचं काय, जायचं कुठं? कुठे दिलंच नाही तर. समजा समानतेचा अधिकार दिला. एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये 10-12 लोक राहत आहेत. त्याच्यातला एक जण MSCB वाल्याकडे गेला आणि म्हटलं मला इलेक्ट्रिसिटी सप्लाय पाहिजे, हे कागद, हे डॉक्युमेंट, ही फी. MSCB वालेच म्हणणे तुला नाही देणार, म्हण तुझे आमचे भांडणे. त्याचं म्हणणे सगळ्या बिल्डिंगला इलेक्ट्रिसिटी सप्लाय दिलाय, सगळ्या सोसायटीला दिलाय, बिल्डिंगला दिलाय, मला एकट्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय, मीटर सप्लाय द्याय ना तुम्ही, काय कारण? म्हणे सगळ्या गावाला देऊ, सगळ्या बिल्डिंगला देऊ, तुला नाही देणार, तुझे आमचे भांडणे. त्याचं म्हणणे आता तुमचं काम आहे, तुम्ही स्टेट आहात, तुमचं काम आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय द्यायला, सगळ्याला दिला, मी एकट्यानेच काय केलं? बरं, त्यांचं काम आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय द्यायला, ते द्यायनात आणि हे हाताने घेऊ शकत नाही. तसं आमच्याकडे ग्रामीण भागात घेतात, हे नाही देत नसेल तर आमचं आम्हीच घेतो, मग आम्ही शासनाला त्रासच देत नाहीत. कितीच ऐकायचं शासनाचं? मग पण आता ते गुन्हा होतो, कायदाही फॉलो करायला लागते. आमच्याकडे ग्रामीण भागात आम्ही शासनाचा विचार करतो, ते देतच नसतील तर मग आम्ही रात्री घेतो, सकाळी काढून ठेवतो, गरजेपुरता वापर. पण आता हे कायद्याने गुन्हा आहे, ते
करायचं काय? याचं म्हणणं माझ्या समानतेच्या हक्काचं उल्लंघन आहे, सगळ्या बिल्डिंगला इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे आणि मला नाही. माझ्या हात त्यांनी सांगितलं MSCB वालेला मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं, समानतेचा, इक्वॅलिटी, फंडामेंटल राईट. ते म्हणले तुला जिकडे जायचं तिकडे जा. जायचं कुणाकडे, मागायचं काय? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 माझ्या जर मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर त्या हक्काच्या अंमलबजावणी करता 226 आर्टिकल खाली उच्च न्यायालयात आणि आर्टिकल 32 खाली सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा माझा मूलभूत अधिकार आहे. संविधान सांगतं तुम्ही आर्टिकल पर्टिक्युलर उच्च न्यायालयात जा, सर्वोच्च न्यायालयात जा, तुमच्या हक्काची अंमलबजावणी होईल. संविधान कसं दूरदृष्टीचं होतं आपल्या लक्षात येईल. संविधान बनवणाऱ्यांची दूरदृष्टी लक्षात येईल. काही शब्द जाणून बुजून वेग ठेवले, अर्थ नाही सांगितले की काळानुसार त्याचे अर्थ तुम्ही लावत बसा. मग आता तुमच्या आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती असते, तुम्हाला आम्हाला फंडामेंटल राईट आहेत, सगळं मान्य. तुम्हाला आम्हाला राईट टू प्रायव्हसी आहे, फंडामेंटल राईट आहे. तुम्हाला आम्हाला राईट टू पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट आहे, फंडामेंटल राईट आहे. तुम्हाला आम्हाला पर्टिक्युलर राईट टू पोर्टेबल वॉटरचा फंडामेंटल राईट आहे. पण तुम्ही ग्रामीण भागात गेलात आणि सांगितलं अरे तुमचा मूलभूत हक्काचं उल्लंघन होत आहे, राईट टू एन्व्हायरमेंट, राईट टू प्रायव्हसी, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या नागरिकालाही वाटतंय अंमलबजावणी झाली पाहिजे. ते पहिला प्रश्न विचारते, बरं अंमलबजावणी करण्याकरता काय करावं लागेल? आपण म्हणतो उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाऊन पिटिशन फाईल करायला लागेल. तेच म्हणणे राहू दे, मग होऊ दे व्हायलेट. इथे रोज सकाळी उठला प्रश्न पडतो, दिवसभर काही काम केलं तर संध्याकाळी खायला मिळेल. आणि तू म्हणतो फंडामेंटल राईटच्या व्हायलेशन करता सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जायचं. त्याचंही उत्तर शोधलं, आणि आमच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याचं उत्तर शोधलं. सर्वोच्च न्यायालयाने एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नावाचा कन्सेप्ट काढला, ज्याला तुम्ही आम्ही जनहित याचिका म्हणतो. जर लाखो लोकांचे फंडामेंटल राईट व्हायलेट होत असतील आणि त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाला पत्र जरी लिहिलं तरी आमचं उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय त्या पत्राची दखल घेतंय आणि ती जनहित याचिका म्हणून पर्टिक्युलरली ऐकतंय आणि त्याच्यावर आदेश देतंय. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस तिथपर्यंत जायची गरज पडलीच पाहिजे. कितीतरी केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांनी लिहिलेल्या पत्राची जनहित याचिका, पत्र पण नाही, पेपरमध्ये आलेल्या बातमीची जनहित याचिका केली की लोकांचे मूलभूत हक्काचं उल्लंघन होत आहे, पेपरमध्ये बातमी आहे, स्वतः दखल घेऊन आदेश दिले. म्हणजे संविधानाची दूरदृष्टी आहे, संविधान बनवणाऱ्यांची दूरदृष्टी आहे. संविधानामध्ये तुमच्या आमच्याकरता मार्गदर्शक तत्वे राज्यकर्त्यांकरता दिले. राज्यकर्त्यांनी राज्य करत असताना कोणत्या तत्वाचं पालन करावं ते सुद्धा संविधानामध्ये सांगितलं की या रस्त्याने तुम्ही जा. राज्य करत असताना या रस्त्याने तुम्ही पर्टिक्युलरली गेलात तर जनतेचं, पब्लिकचं वेलफेअर आहे. या संविधानामध्ये पॉलिटी तर आहेच आहे, राज्य व्यवस्था तर आहेच आहे, पण या संविधानाचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यवस्थेवर एकामेकांचं नियंत्रण ठेवलं. संविधानाचे आपण पर्टिक्युलरली म्हणतो लोकशाहीचे 3 आधारस्तंभ, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. कायदे मंडळाला कायदा बनवण्याचा अधिकार आहे, एक्झिक्युटिव्हला कार्यकारी मंडळाला ते कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे, आणि न्यायपालिकेला कार्यकारी मंडळाने केलेले कायदे मंडळाने बनवलेले कायदे संविधानाला धरून आहेत की नाहीत हे तपासण्याचा अधिकार. आणि ह्या सगळ्यांचा कार्यकाल वेगळा ठेवला, सेपरेशन ऑफ पॉवर त्याला तुम्ही आम्ही म्हणतो. संविधानाला अपेक्षित काय आहे तर संविधानाला अपेक्षित आहे संविधानिक साक्षर असलेला नागरिक. संविधानाला अपेक्षित आहे की स्वतःला दिलेल्या अधिकाराची स्वतःला जाणीव असणारा नागरिक. जोपर्यंत नागरिक साक्षर होत नाही, संविधानिकरित्या साक्षर होत नाही,
तोपर्यंत बदल घडू शकत नाही. मी तर नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर पहिला तर एकच प्रश्न विचारतो, देशात सुप्रीम अथॉरिटी कोण, देशात सर्वोच्च कोण. आजही मॅक्सिमम लोक ह्याचं उत्तर चुकतात. लोकांना सांगायला लागतं की आपल्या देशामध्ये संविधान सर्वात सर्वोच्च आहे. हे सांगायला लागतं, हे दुर्दैव आहे. ज्या संविधानामुळे तुमचं आमचं अस्तित्व आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही आहोत, हे देशात सर्वोच्च आहे हे सांगायला लागतं, हे दुर्दैव आहे. हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. आणि हे माहिती नसण्याचं कारण ही कॉन्स्टिट्यूशनल इलिटरसी आहे. शाळेमध्ये शिक्षक वृंद असतील, शिक्षकांची, वकील मंडळींची, जजेसची, तुमची आमची जबाबदारी आहे. काय कारण आहे की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सगळ्यात जास्त वकील होते. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सगळ्यात जास्त वकील होते. याचं कारण होतं की अधिकाराची जाणीव होती. आणि जर एखाद्या माणसाला अधिकाराची जाणीव असेल आणि अधिकाराचं उल्लंघन होतंय म्हटलं की तो सहन नसतो करत, तो रिव्हॉल्ट करत असतो, तो बंड करतच असतो. मग काही वेळा राज्यकर्ते आजकाल तुम्हाला आम्हाला जे अधिकार आहेत त्याची जाणीवच होऊ देत नाहीत. तुम्हाला कोणते अधिकार आहेत हे माहीतच नाही, उल्लंघन होतंय कळतच नाही, प्रश्न विचारायचा प्रश्नच शिल्लक राहत नाही. प्रश्नच विचारायचा शिल्लक राहत नाही ना. पण तुला माहीतच नाही उल्लंघन कशाचं होतंय, तू प्रश्न विचारणार कुणाला? त्याच्यामुळे माहिती असणं काळाची गरज आहे. सांगायचं झालं तर खूप काही आहे संविधानामध्ये. समानतेच्या अधिकारापासून, जगण्याच्या अधिकारापासून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारापासून, धर्माच्या अधिकारापासून, मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यानंतर न्यायालयात जाण्याच्या अधिकाराविषयी खूप काही आहे. पण एक अधिकार जो थोडासा एक्सप्लेन करणं गरजेचे आहे, तो म्हणजे तुम्हाला आम्हाला जगण्याचा मूलभूत अधिकार जसा आहे तसा तुम्हाला आम्हाला फ्रीडम ऑफ मूवमेंट पण आहे. पर्सनल लिबर्टी पण आहे. नो डाऊट, ॲब्सोल्यूट नाही. पण समजा एखादा व्यक्ती आहे, कुणीतरी त्याला कुठेतरी डांबून ठेवला, कोंडून ठेवला, तर तुम्ही पोलिसांकडे जाता आणि त्याने मला डांबून ठेवलं होतं, मला कोंडून ठेवलं होतं, पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करता. पण एखादा व्यक्ती जर पोलीस स्टेशनला गेला आणि म्हटलं मला त्याने डांबून ठेवलं होतं, कोंडून ठेवलं होतं, पोलीस म्हणे जाऊ दे, पोलिसांनी तुम्हालाच घेतलं जेलमध्ये टाकलं, म्हणे आता 10 दिवस इकडे राहा. पोलिसच विनाकारण डांबून ठेवायला लागले, कोंडून ठेवायला लागले. आपण म्हणतो कुंपणच शेत खायला लागलं तर करायचं काय? तोही जगण्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे. आर्बिट्रेरीनेस इतका नसतो, कोणताही नियम अन्यायकारक नसतो. आणि मग आपण त्याच्याकरता उच्च न्यायालयात जाऊन पर्टिक्युलरली जे अंमलबजावणी आहे त्याच्या खाली हेबियस कॉर्पस नावाची एक रिट फाईल करतो की कोणत्याही व्यक्तीला जर बेकायदेशीररित्या डांबून कोंडून ठेवलं, पोलिसांनी इल्लिगली डिटेन केलं, तर त्याला इमिजिएटली रिलीज करा, हे सांगण्याचा जो आदेश आहे तो सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय देऊ शकतो. बऱ्याच वेळा त्याही घटना घडतात. त्या अनुषंगाने तुम्ही आम्ही स्वातंत्र्याच्या 75ला एक गोष्ट तुम्ही आम्ही पाहिले पाहिजे की बाकी 4 गोष्टी नंतर वाचणार, पण तुम्ही आम्ही सगळ्यांना पहिल्यांदा आज इथे ठरवलं पाहिजे किंवा काय असेल नसेल मी संविधान वाचायला घेईल. 10 पुस्तक वाचणारे तू नंतर वाच. तू पहिल्यांदा देशातली सर्वोच्च अथॉरिटी वाच. आणि एकदा ते जर तुम्हाला वाचायला लागले, तुम्ही ते समजायला लागलं, तर 4 गोष्टी त्याही तुम्हाला जे समजतील ते लोकांना सांगा. हे केल्याशिवाय त्याची लिटरसी होणार नाही. संविधानाच्या मूलभूत चौकटीचा इतिहास मोठा आहे. देशामध्ये झालेली सर्वात मोठी केस, देशाच्या इतिहासातली सर्वात मोठी केस जी पर्टिक्युलरली
ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही आहोत, त्याच्यामुळे लोकशाही जिवंत आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही आहोत. दॅट वॉज द केस ऑफ हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ युनियन ऑफ इंडिया. A 13 judges bench, a 6 month of proceeding and 66 days of hearing, and by 7 versus 6 majority, Honorable Supreme Court laid down that Parliament can amend the Constitution subject to basic structure of the Constitution. कायद्याच्या एकदम डिटेल मध्ये जाणार नाही, पण थोडक्यात सांगतो, वेळेची बंधन असतात. प्रश्न निर्माण झाला होता की संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर काही बंधन आहेत की नाहीत. संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर काही बंधन आहेत की नाहीत हा प्रश्न निर्माण झाला होता. संसदेचं म्हणणं होतं आमच्या घटनेमध्ये बदल करण्याच्या अधिकारावर कसलेही बंधन नाहीत. 1972 ची घटना. पेटिशनरचं आणि सामान्य नागरिकांचं म्हणणं होतं नाही, तुमच्या अधिकारावर बंधन आहेत. संसदेचं म्हणणं होतं की संविधानामध्ये असं दाखवा कुठे लिहिलंय की आमच्या अधिकारावर बंधन आहेत, घटनेमध्ये बदल करण्याच्या अधिकारावर बंधन आहेत. पेटिशनरचं असं म्हणणं होतं, सामान्य लोकांचं म्हणणं होतं की संविधानामध्ये जरी लिहिलं नसेल तरी सुद्धा तुमच्या अधिकारावर बंधन आहेत. स्पष्टपणे एक्सप्रेसली लिहिलं नसेल पण इम्प्लाइडली बंधन आहेत. संसदेचं म्हणणं होतं की असे इम्प्लाइडली बंधन नसतात. मग सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे की उद्या तुम्ही काय करता, उद्या तुम्ही म्हणता की नागरिकांना फंडामेंटल राईटच खूप झाले, हे प्रकरण 3 डिलीट करून टाकू, फंडामेंटल राईटचा चॅप्टर डिलीट करून टाकतात. त्याच्यानंतर म्हणतात हे लोकसभेचा कार्यकाल, विधानसभेचा कार्यकाल 5च वर्ष खूपच कमी मिळतो, त्याच्यात विकास होत नाही, एक बदल करून 5च्या मागे 1 शून्य लावून टाकून 50 करून टाकू. इथून पुढे आता एकदा निवडून आलं 50 वर्ष आम्हीच. आणि परत म्हणतात हे घटनेमध्ये बदल करायचं जे अनुच्छेद कलम आहे ना, हे कशाला आता नको, परत घटनेमध्ये बदल हे डिलीट करून टाकू. डेमोक्रेसी डिक्टेटरशिप मध्ये बदलायला 5 मिनिटं नाही लागणार. गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं आम्ही असं कशाला करू. तुमचा आमचा सामान्य माणसाचा एकच प्रश्न आहे, तुमची गॅरंटी देणार कोण आणि घेणार कोण. करणार नाहीत याची गॅरंटी देणार कोण आणि घ्यायची कोणी. त्यांचं म्हणायचं नाही आम्ही काही बदल करू शकतो. नागरिकांचं म्हणणं उद्या तुम्ही काही करतात म्हणजे तुम्हाला एखाद्या राज्याच्या बाउंड्री बदलण्याचा अधिकार आहे, एखाद्या राज्याच्या सीमारेषा बाउंड्री तुम्ही बदलू शकता, एखाद्या राज्यात टेरिटरी ऍड करू शकतात, एखाद्या राज्याची टेरिटरी कमी करू शकतात. मग उद्या तुम्ही म्हटलं महाराष्ट्राच्या बाउंड्रीज बदलून टाकू. मग मराठवाडा आहे तर मराठवाडा अगोदर हैदराबादला होता तर ते मराठवाडा तिकडे आंध्र प्रदेशला जोडून टाकू, तेलंगणाला. विदर्भ इकडे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बिहारला होता तर मध्य प्रदेशला जोडून टाकू. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण तिकडे गुजरातला जोडून टाकू. नकाशावरून एक राज्यच गायब होईल ना. त्यांचं म्हणणं आम्ही असं कशाला करू. जनतेचं म्हणणं होतं गॅरंटी देणार कोण आणि घेणार कोण. तुमचा काय भरोसा आहे. पावर नशा असतो आणि एकदा पावर आला आणि ती नशा चढली का माणसाला कळत नाही आपण काय करू राहिलो. ती नशा उतरल्यानंतरच त्याच्या लक्षात येतं आपण काय काय कांड केलेत. आणि तोपर्यंत मग सामान्य जनतेने सहन करायचं की काय. सर्वोच्च न्यायालय माहिती होतं की राज्यकर्त्याच्या हातात संविधान बदलण्याकरता अनलिमिटेड पॉवर देणं शक्य नाही. संविधानामध्ये बदल करण्याकरता मर्यादा घालणं गरजेचं आहे. आणि 24 एप्रिल 1973 सर्वोच्च न्यायालयाच्या 13 जजेसच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी केस, आतापर्यंत एक केस ऐकायला 13 जजेस आतापर्यंत बसले नाही, 50 वर्ष होऊन गेले, तेवढी एकच केस. विशेष म्हणजे त्यावेळेस सुप्रीम कोर्टात टोटल जजेसच 14 होते, त्याच्यातले 13 एकच केस पाहिजे. एक जज सगळं हे राहिलेले एका जजवर शिल्लक सगळ्या भारतातल्या केस होत्या. तू सगळा भारत सांभाळ, आम्हाला संविधान आणि लोकशाही सांभाळायची. आठवड्यातल्या 3 दिवस सोमवारी, बुधवारी आणि पर्टिक्युलरली शुक्रवारी 3 दिवस फक्त एकच केस चालायची. 1974, 73, 74
72-73 आणि त्या 13 जजेसपैकी 7 विरुद्ध 6च्या निकालाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संसदेला घटनेमध्ये बदल करण्याचे अधिकार आहे, पण संविधानाची मूलभूत चौकट मोडू शकत नाही. बेसिक स्ट्रक्चर मूलभूत चौकट मोडू शकत नाहीत. तुम्ही बदल करा, काही करा, पण मूलभूत चौकट बदलता येणार नाही. आणि मूलभूत चौकट म्हणजे काय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की लोकशाही पद्धत मूलभूत चौकट आहे, बदलता येणार नाही. संसदीय कार्यप्रणाली पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मूलभूत चौकट आहे, बदलता येणार नाही. धर्मनिरपेक्षता मूलभूत चौकट आहे, बदलता येणार नाही. वी आर सेक्युलर कंट्री. न्यायपालिकेचं स्वातंत्र्य मूलभूत चौकट आहे, बदलता येणार नाही. तुम्ही बनवलेले कायदे संविधानाला धरून आहेत की नाहीत हे तपासून पाहण्याचा न्यायपालिकेचा अधिकार हे मूलभूत चौकट आहे, हे बदलता येणार नाही. कारण भांडणच हे होते की अनलिमिटेड पॉवर आहे का? खरं सांगायला झालं तर आमच्या कायद्याच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो की हे भांडणं कुणाचे आहेत, तर सर्वोच्च न्यायालय आणि संसदेचे भांडणं आहेत. की संविधानानंतर सुप्रीम कोण? संविधानानंतर सुप्रीम कोण? संसद म्हणते आम्ही सुप्रीम, सर्वोच्च न्यायालय म्हणते आम्ही सुप्रीम. तोंडाने दोघं पण म्हणत नाहीत, पण कृतीतनं रोज दाखवून देतात. दोघं शेजारी बसलेत म्हणते आमच्यात भांडणच नाहीत, लोक गैरसमज पसरवतात. पण हे रोज भांडतेत आणि हे भांडले पाहिजे. हे भांडले नाही तर तुमचं आमचं अवघड होऊन जाईल. हे जर दोघं एकत्र आले तर एका दिवशी संसद म्हणायचं फंडामेंटल राईट इज हिअर बाय डिलीटेड आणि सर्वोच्च न्यायालय म्हणायचं एकदम बरोबर, घटना दुरुस्ती केलेली आहे, हे संविधानिक आहे. एक एक चॅप्टर डिलीट व्हायचा. मग हे भांडतेत ते चांगलं आहे तुमच्या आमच्या करता, भांडले पाहिजे. माझी तर मनापासून इच्छा आहे कधी मिटू नाही यांचं, चाललंय चालू द्या. मग यांना विचारायचं तुम्ही सुप्रीम कसं? संसद म्हणायचे आम्ही सुप्रीम, सुप्रीम कोर्ट म्हणायचे आम्ही सुप्रीम. सुप्रीम कोर्टाला विचारायचं तुम्ही सुप्रीम कसे? ते म्हणायचे संविधानात अनुच्छेद 13 आहे, त्या अनुच्छेद 13 मध्ये असं लिहिलंय की संसदेने बनवलेले कायदे संविधानाला धरून आहेत की नाहीत हे तपासून पाहण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला. आणि जर संसदेने बनवलेले कायदे संविधानाला धरून नसतील तर ते रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला. मग सर्वोच्च न्यायालय म्हणायचं संसद तुम्ही बनवलेले कायदे आम्ही तपासून पाहतो आणि संविधानाला धरून नसतील तर आम्ही रद्द करतो. तुम्ही बनवलेले कायदे आम्ही रद्द करतो म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही मोठे. संसद म्हणायची तरी पण आम्हीच मोठे. त्याने कसा? म्हणजे तुम्ही आमचे कायदे तपासून पाहता ना. म्हणजे शाळेच्या पोरांच्या भाषेत ते झालंय मास्टर. तुम्ही पेपर लिहिला का मास्टर तपासून पाहते, मग तपासणारा मोठा हो. संसद म्हणायची पण ते अनुच्छेद 368 खाली घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आम्हाला. घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. बदल करायचा म्हणजे एखादा आर्टिकल ऍड करू शकतो, एखादा आर्टिकल काढू शकतो, एखादा आर्टिकल डिलीट पण करू शकतो. त्याने मग त्यांनी तुम्ही कसे मोठे होता? म्हणे उद्या आम्ही जर घटनेमध्ये बदल करायचा ठरवला आणि ते तुमचं आर्टिकल 13 डिलीट करून टाकलं ना तपासून पाहायचं, उद्यापासून तपासून काय पाहणार आहेत तुम्ही? सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं तुम्ही असं करू शकत नाही. संसदेचं म्हणणं होतं आमच्या अधिकारावर बंधनं कुठे आहेत, आम्ही काही करू शकतो. वाद हा होता. संसदेचं म्हणणं होतं थोडक्यात तुम्ही मास्टर असताना पेपर तपासणारे, पण तुझ्या शाळेवर मास्टर आहे, त्या शाळेचा संस्थापक मी आहे, तुला काढून टाकलं तर उद्यापासून तपासशील काय? आणि सर्वोच्च न्यायालय म्हणायचं तुम्ही हे करू शकत नाही. आणि मग याचं रूपांतर एका केसमध्ये झालं आणि त्या केसमध्ये 1973 साली निकाल आला की संसद घटनेमध्ये बदल करू शकतं पण मूलभूत चौकट तोडू शकत नाही. संविधानाची मूलभूत चौकट तोडण्याचा अधिकार यांना कुणालाही नाही. हे बदलूच शकत नाही. किती काही केलं तरी, किती काही केलं तरी. 13 जजेसचा निकाल, हे घटना दुरुस्ती करून तो निकाल बदलवण्याचा प्रयत्न 1980 साली यांनी केला, तोही हाडून पाडला सर्वोच्च न्यायालयाने. आता मार्ग एकच शिल्लक आहे की सर्वोच्च न्यायालयात 15 जजेसची बेंच बसली पाहिजे आणि ती 15 जजेसची बेंच म्हणली पाहिजे 13 जजेसचं जजमेंट चुकलंय हे नवीन घ्या.
पण हे तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आहे. म्हणून न्यायपालिकेचं स्वातंत्र्य पण टिकून राहिलं पाहिजे. न्यायपालिकेचं स्वातंत्र्य टिकून राहणं तितकंच गरजेचं आहे. कारण ते 15 जजेसची बेंच बसवायला आणि तो निकाल चुकीचा आहे म्हणायला कमीत कमी 8 लोक तर कंप्लीट डोळे झाकून गव्हर्नमेंटच्या फेवरचे पाहिजे. आणि जोपर्यंत न्यायपालिकेचं स्वतंत्र आहे तोपर्यंत हे काही येत नाही. न्यायपालिका काही येऊ देत नाही त्यांना. त्यामुळे ते स्वातंत्र्य टिकणं गरजेचं आहे. अशा कितीतरी केसेस पर्टिक्युलरली तुमच्या आमच्या करता न्यायपालिकेमध्ये होत राहतात. तुम्हाला आम्हाला माहीत नसतं. यांचे भांडणं कसे होतात तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला आमच्या लक्षात येत नाही. 2013चं जुनं उदाहरण देतो. एकदा पेपरला बातमी आली की देशामध्ये हजारो क्विंटल गहू तांदूळ सडला, ठेवायला जागा नव्हती, पोर्टवर ते सडला. एक दिवस आपली ती बातमी पेपरला आली, चीफ जस्टिसने वाचली. तर कोर्टामध्ये अटर्नी जनरल होते. चीफ जस्टिसने अटर्नी जनरलला म्हटलं, अटर्नी जनरल गहू तांदूळ ठेवायला जागा नाही, सडला. ठेवायला जागा नव्हती तर लोकांना मोफत वाटायचा, सडून कशाला दिला? चीफ जस्टिसच्या कोर्टात आता पत्रकार सकाळपासूनच बसलेले असतात ब्रेकिंग न्यूजच्या नादात. दुसऱ्या दिवशी पेपरला हेडिंग घेतली यांनी, ठेवायला जागा नव्हते तर नागरिकांना मोफत वाटायचा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. दिल बातमी छापून. पंतप्रधान साऊथ मध्ये एका सभेला संबोधित करताना दुसऱ्या दिवशी म्हणाले, मोफत वाटायचंय का विकत द्यायचंय, आमच्या अधिकार आहे, लक्ष्मण रेषा पार करू नका. लक्ष्मण रेषामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर. दुसऱ्या दिवशी पेपरवाल्याने बातमी घेतली, लक्ष्मण रेषा पार करू नका पंतप्रधान. भांडणं लावायला हे तर पहिले पत्रकार लोक ठिणगी टाकायला पहिले. बातमी वाचली सर्वोच्च न्यायालय, चीफ जस्टिस पुन्हा दुसऱ्या दिवशी कोर्टात अटर्नी जनरलला म्हणले, अटर्नी जनरल लक्ष्मण रेषा पार झाली नसती तर रावणाचं दहन झालं नसतं. पेपरवाल्याने परत बातमी, लक्ष्मण रेषा पार झाली नसती तर रावणाचं दहन झालं नसतं. यांचे रोज भांडणं होते असे. फक्त तुम्हाला आम्हाला बातमी वाचूनही कळत नाही, कारण तुम्हाला आम्हाला तो इतिहास माहिती. जे मनाला माहीत नसतं ते डोळ्याला कधीच दिसत नाही. व्हॉट माइंड डझंट नो आय डझंट सी. आम्ही आमच्या कायद्याच्या भाषेत नेहमी म्हणतो की व्हॉट माइंड डझंट नो आय डझंट सी. जे मनाला माहीत नाही ते डोळ्याला कधी दिसत नाही, नजरेसमोर असून दिसत. मग हे भांडतात, भांडून भांडून तुटायला लागलं का सोडून देतात, चला तुम्ही 2 पावलं मागा, आम्ही 2 पावलं मागा. त्यामुळे हे माहिती होण्याकरता सुद्धा संविधानात माहिती लागतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना काय घडतात हे आपल्याला मध्ये असून लक्षात येत नाही, कारण संविधान माहिती. त्यावेळी संविधानिक साक्षरतेवर तुम्ही आम्ही भर दिला पाहिजे. लोक डॉक्टर झाले, इंजिनिअरिंग झाले, सगळं झालं. आमची वकील फ्रॅटर्निटी, आमची वकील मंडळी जेवढं त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतात आम्ही कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी करण्याचा. आदरणीय दादा बार काउन्सिलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संविधानाच्या अमृत महोत्सवाचे बार काउन्सिलचे कार्यक्रम चालू आहेत. दादाच्या मार्गदर्शनाखाली ते प्रयत्न करत राहतात. पण माझं म्हणणं आहे सगळ्यांची जबाबदारी. वकिलांनी आणि वकील संघटनेने एकट्याने जबाबदारी घेऊन होणार किती? जबाबदारी सगळ्यांची, शिक्षकांची, सामान्य नागरिकांची आहे, डॉक्टरांची, इंजिनियरची आहे. संविधान विषय म्हणून वाचू नका, संविधान तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून वाचा. संविधानामुळे तुम्ही आम्ही आहोत म्हणून वाचा. देशातली सर्वोच्च अथॉरिटी आहे, सुप्रीम अथॉरिटी म्हणून वाचा. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण कमीत कमी एक तरी प्रयत्न करूयात की आजपासून आम्ही संविधानिक लिटरसी करण्याचा प्रयत्न करूयात. जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही स्प्रेड करण्याचा प्रयत्न करूयात. 4 गोष्टी संविधानातल्या मला कळाल्या तर मी 2 लोकांना तरी सांगेल. एवढाच आपण आजच्या पर्टिक्युलरली दिवशी एक प्रण घेऊयात की संविधानिक लिटरसी आम्ही इथून पुढे करत राहूयात. मला 2 गोष्टी माहीत असतील तर मी एखाद्याच्या 2 गोष्टी ऐकल आणि एखाद्याला 2 गोष्टी त्यातल्या समजून सांगेल. असं केल्याने एक चांगला समाज, एक सुशिक्षित समाज, असं केल्याने एक चांगला देश घडायला मदत होईल. चांगला देश तेव्हाच घडू शकतो ज्यावेळेस सगळा समाज सुशिक्षित होईल, सगळा समाज पर्टिक्युलरली लिटरेट होईल. सगळ्या माध्यमातून राज्यकर्त्यांवर बंधनं ठेवायला कोणीतरी पाहिजे तर राज्यकर्त्यांवर बंधनं समाज ठेवू शकतो, फक्त दुसरं कोणी नाही. आणि समाजामध्ये जर जागृती असेल तर राज्यकर्ते एखादी गोष्ट करायला 10 वेळा विचार करतात. त्यामुळे समाजामध्ये कोणत्याही प्रश्नाची जागृती होणं गरजेचं आहे.
आणि ही जागृती आजपासून आम्ही करूयात अशी अपेक्षा मी बाळगतो. वेळेची बंधनं असतात. सगळे सिनियर मंडळी आहेत, पण लहान लहान मुलं पण आहेत, शाळेतली मुलं आहेत. ते म्हणतील आता मास्टर तर 45 मिनिटं झाली, बेल कशी वाजाना, 1 तासही झाला मास्टरची बेल कशी वाजाना. त्यांना 1-1 तासाने मास्टर बदलायची सवय असते, त्यामुळे थांबणं काळाची गरजही आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय आशिषदादा देशमुख यांनी मला इथे बोलवलं. मला खूप दिवसाचं यायची इच्छा होती. मला 5-6 महिन्यापूर्वी आमचे बंधू म्हणाले होते, आदरणीय देशमुख साहेबांचा कार्यक्रम आहे, तुला तिकडे जायला लागेल. मी तेव्हापासून वाट पाहत होतो, आज हे का उद्या आहे. पुसदला बऱ्याच वर्षापासून यायची इच्छा होती. पुसदचे बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे तिथे होते. काही विद्यार्थी इथून जजही झाले, काही विद्यार्थी इथेही आहेत. पुसद बारचे सरकारी वकील झालेले आमचे विश्वंभर सर असतील, आमचे मित्र पंकज वट्टमवार असतील, यांचंही बऱ्याच वर्षाचं चाललं होतं की तुम्ही सर एकदा या. मी म्हटलं ज्या दिवशी दादा बोलवतील त्या दिवशी नक्की येणार. आणि ते मुहूर्त लागला. दादाचा फोन आला, म्हटलं मी नक्कीच दादा 1 दिवस अगोदरच येणार. कोणत्याही शिक्षकाच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा क्षण असतो, त्याचे विद्यार्थी. शिक्षक विद्यार्थ्यामुळे मोठा होतो. मी शिकवत असताना मला विद्यार्थ्यांना किती समजलं मला माहीत नाही, पण मला जास्त समजलं. मग त्यांना शिकवता शिकवता मला रोज जास्त समजतं. शिक्षकाची ओळख ही त्याचे विद्यार्थीच असतात. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पुसद बारचे न्यायाधीश आदरणीय गोविंद वरपे सर असतील, विश्वजित चव्हाण सर असतील, आदरणीय म्हस्के सर असतील, न्याय कष्टाने हे न्यायाधीशपदी झाले. त्यांना मी त्यांच्या करिअरच्या सुरुवाती जीवनापासून पाहत आहे. आणि एका शिक्षकाकरता आनंदाचा क्षण असतो किंवा तुमच्या विद्यार्थ्याला सर्वोच्च ठिकाणी पाहणं. एखादा विद्यार्थी मोठा झाल्यानंतर आईवडिलांनंतर मास्तराला सगळ्यात जास्त आनंद होत असते, कारण ती त्याची ओळख असते, त्याची पावती असते. तिथं सर शेजारी बसल्या बसल्या आदरणीय IPS सर आत्ता गेले, मला विचारत होते, सर तुमचे आमच्या तालुक्यात कुणी JMFC आहे की नाही. मी हाऊस बोट केलं, म्हटलं लाईनीत. तर त्यांच्या निमित्त तिन्ही साहेबांना मला आज भेटायची संधी मिळाली, तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तुमच्या बऱ्याचशे सिनियर लोक आहेत, तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल. तुम्ही माझं इथं ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. एखादा शब्द काही चुकला असेल तर तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. आणि आज पुन्हा एकदा आशिषदादा देशमुख साहेबांचे मला इथे बोलवल्याबद्दल आणि तुमच्या सर्वांचे मला ऐकून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद.